अभिनेत्री तेजस्विनी पंडित ताई सोबत जोडल्या गेल्या आहेत. ताई काय सांगाल, आज राज ठाकरे यांचा मेळावा आहे, काय नेमके विचार आज मनसैनिकांना ऐकायला भेटतील? तुम्ही नेमके काय विचार ऐकायला आलात? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काय विचार ऐकायला मिळतील हेच ऐकण्यासाठी आम्ही खरं तर इथे जमलेलो आहोत. राजसाहेब नेहमीच खूप खरं बोलतात आणि बऱ्याच लोकांना ते खरं ऐकायचंही नसतं, पण आम्हाला ते ऐकायचं असतं. म्हणून आज आम्ही इथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांची जी जो सभा असते ती आय थिंक वर्षभरात सगळेच त्याची वाट बघत असतात आणि आम्ही सुद्धा त्याची वाट बघत असतो. तर आज राजसाहेबांना राजगर्जना करताना नक्कीच ऐकायचं आहे. ताई, मागील काही खरं तर हा राजकारणाचा विषय तुम्हाला विचारू शकत नाही, पण तरी देखील मागील काही दिवसांपासून राजकारण जे सर्वच जण पाहत आले, तुम्ही देखील पाहत आलेला आहात, नेमकी त्यावरती भूमिका राज ठाकरे काय घेऊ शकतात? कोणाची नेमकी आज राजगर्जनामधून चीर फडवू शकते? बापरे, मी काहीच सांगू शकत नाही, मला याची काहीच कल्पना नाही आहे. मी म्हटलं तसं की आम्ही सगळेच राजसाहेबांना ऐकण्यासाठी इथे आलेलो आहोत. आज त्यांचा काय अजेंडा आहे किंवा कुठल्या पद्धतीचं भाषण असणार आहे याची काहीच कल्पना नाही आहे आणि मला असं वाटतं त्याची कल्पना कोणालाच नसते. इथे जेवढे माणसं ऑडियन्समध्ये बसतात त्यांच्यात कोणालाच त्याची कल्पना नसते. पण मला असं वाटतं की त्यांचा आवाज किंवा ते जे काही बोलतात दरवेळेला दरवर्षी तर ते म्हणजे नक्कीच असं विचार करण्यालायक असतं आणि आपल्याला विचार करायला भाग पडतं आणि ते खरं बोलतात. त्यामुळे आम्हाला खरं बोलणाऱ्या माणसं म्हणजे राजकारणात खरं बोलणं हे खूपच रेअर आहे. तर त्याचं कौतुक करायलाच आम्ही येतो आणि ते ऐकून वर्षभरात त्यांच्या काय म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसार थोडंफार तरी आपल्या वागण्यात त्यातलं काहीतरी आणण्याचा प्रयत्न करत असतो. महिला सुरक्षेचा प्रश्न राज्यभरात गंभीर आहे, पाहायला मिळत आहे. सरकार कुठेतरी कमी पडलेलं असं वाटतं तुम्हाला आणि राज ठाकरे सरकारचे कान टोचतील का या मेळाव्यातून? परत तेच म्हणते, मला माहिती नाही ते कान टोचणार आहेत का कौतुक करणार आहेत का आणखी काही बोलणार आहेत याच्या बाबतीत माहिती नाही. पण महिला सुरक्षा ही बाब मला असं वाटतं की खूप काळापासून पेंडिंग आहे. खूप काळापासून आपण याच्या बाबतीत बोलतोच आहोत पण पुढे काही घडत नाही आहे. तर ते आता घडायला हवं आणि सरकारकडनं आम्हाला सगळ्यांनाच अपेक्षा आहेत आता. म्हणजे किती वेळेला हात जोडायचे असा प्रश्न पडतो. पण मी म्हटलं तसं माझा चांगुलपणावरनं विश्वास अजून उडालेला नाही आहे. तर त्यामुळे माझी खात्री आहे की चांगली माणसं येतील, सत्तेत असतील, बसलेले असतीलही काही, तर त्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं करावं. म्हणजे मनसे देखील पुढील भविष्यामध्ये आगामी काळामध्ये सत्तेमध्ये असू शकते? आमची अपेक्षा आहेच आणि आम्ही आशा सोडलेली नाही आहे. खूप खूप धन्यवाद मॅम साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अनूपसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.